गहन विषय अभ्यासणार आहोत आणि तोही मला अत्यंत कमी वेळेत सांगायचा आहे. तो आहे विश्वज्ञान. हे विश्व नक्की कशाचं बनलेलं आहे. आता जे ज्ञान आपल्याला आत्ता आहे त्या ज्ञानावर मी या गोष्टी सांगणार आहे. तर विश्वामध्ये एक आहे मॅटर म्हणजे द्रव्य, दुसरं आहे ऊर्जा म्हणजे एनर्जी, आणि तिसरी आहे रिकामी जागा म्हणजे स्पेस. प्रामुख्याने ह्या तीन गोष्टी हे विश्व बनलेलं आहे. या तीन गोष्टींनी हे विश्व बनलेलं आहे. त्यापैकी स्पेस म्हणजे अवकाश, रिकामी जागा ही आज तरी माहिती आहे त्याप्रमाणे सगळ्यात प्रचंड मोठी गोष्ट आहे. मॅटर म्हणजे द्रव्य जे आहे ते वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्यातून ऊर्जा निर्माण होते. आपण आता पहिल्यांदा बघणार आहोत ते म्हणजे स्पेस. आज तरी आपल्याला माहित नाहीये की ही जी स्पेस म्हणजे अवकाश आहे हे किती मोठं आहे, त्याचा अंत कुठं लागतो हे आज तरी आपल्याला माहिती नाही. खूप लांबून येणारे प्रकाशाचे स्रोत हे वेगवेगळ्या उपकरणांनी हे डिटेक्ट केलेले आहेत, मिळवलेले आहेत. त्याप्रमाणे स्पेस ही अतिप्रचंड आहे. याच्यामध्ये मॅटर म्हणजे द्रव्य कसं आहे हे आपण बघणार आहोत. तर द्रव्य हे प्रामुख्याने अवकाशगंगा किंवा आकाशगंगा म्हणतो, दीर्घिका ह्या रूपामध्ये आहे. अनेक प्रकारच्या दीर्घिका ह्या अवकाशामध्ये आहेत. सुरुवातीला आपल्याला वाटलं होतं फक्त आपलीच दीर्घिका आहे, परंतु अशा असंख्य प्रकारच्या दीर्घिका वेगवेगळ्या अजूनही नवीन नवीन शोध लागत आहेत. तर ह्या असंख्य प्रकारच्या दीर्घिका या विश्वामध्ये आहेत. ह्या अनेक दीर्घिकांपैकी एक दीर्घिका ही आपली बनलेल्या आहेत. तर दीर्घिका ह्या प्रामुख्याने तारे आणि ग्रह आणि त्यांचे उपग्रह ह्या स्वरूपात बनलेले आहेत. आणि अन्य काही मटेरियल असेल त्याला धूळ असं सारास्वानी म्हणतो आपण. आता दीर्घिका ह्याच्यामध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे तारे हे आहेत. जसं नवजात तारे असतात, नव्याने तयार झालेले तारे आहेत. मध्यमवयीन तारे म्हणजे आजकाल शास्त्रज्ञ म्हणतात त्याप्रमाणे आपला सूर्य हा मध्यमवयीन तारा आहे. तर असे तारे आहेत. काही मरायला टेकलेले रेड जायंट नावाचे तारे आहेत. काही वेळेला असं होतं की तारा मेल्यानंतर सुद्धा त्याचं अस्तित्व हे प्रचंड प्रमाणात मोठं असतं. जसं त्याच्यामध्ये पल्सार, त्याच्यानंतर न्यूट्रॉन तारा, ब्लॅक होल म्हणजे कृष्णविवर आणि असे असंख्य प्रकार ते आहेत. याखेरीज जसं पृथ्वीसारखे ग्रह आहेत, त्याच्यानंतर त्याच्याभोवती फिरणारे उपग्रह, धूमकेतू, त्याच्यानंतर जे काही अवकाशीय वस्तू म्हणतो आपण प्रामुख्याने ॲस्ट्रॉइड म्हणजे उल्का वगैरे अशा गोष्टी, आणि त्याच्यानंतर जे धूमकेतू वगैरे येतात ह्या अशा असंख्य गोष्टींचा समावेश या एका आकाशगंगेत आज तरी आहे. आता आपण जे बघतोय हे विश्व किती मोठं आहे. म्हणजे प्रामुख्याने दिवसा आपल्याला सूर्याव्यतिरिक्त विशेष काही बघायला मिळत नाही. दिवसाच्या आकाशामध्ये दिसलंच तर चंद्र आणि काही तज्ज्ञ मंडळी ओळखू शकतात शुक्र, विनसाग्र. पण याखेरीज दिवसाच्या आकाशामध्ये, मला ढग असं सांगू नका, ढग हे फक्त पृथ्वीभोवतीच असतात, पण दिवसाच्या आकाशात ज्या गोष्टी दिसतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने सूर्य, चंद्र आणि तज्ज्ञ लोकांना दिसू शकतो असे काही शुक्र वगैरे गोष्टी आहेत. तर एवढ्याच गोष्टी आहेत. रात्रीच्या आकाशात आपल्याला प्रचंड मोठ्या विश्वाचं दर्शन होतं असं वाटतं, परंतु प्रत्यक्षात आकाशात जेवढे म्हणून तारे रात्रीच्या आकाशात दिसतात हे सगळे आपल्याच आकाशगंगेतले आहेत. दुसऱ्या आकाशगंगेतले तारे आपल्याला बघायला मिळत नाहीत. अख्ख्या आकाशगंगा बघायला मिळतात. तर हे जे दुसऱ्या आकाशगंगेतले जे दुसऱ्या आकाशगंगा ज्या आहेत त्या आपल्याला बिंदू प्रमाणे म्हणजे त्याला आपण म्हणतो पॉइंट ऑब्जेक्ट या रूपातच दिसतात. प्रत्यक्षात त्या अनेक ताऱ्यांचा समूह असतो. आता एका आकाशगंगेत किती तारे असतात असं काही निश्चित गणित नाहीये. अजून आपल्याला आपल्या आकाशगंगेतल्याच निश्चित ताऱ्यांची संख्या माहीत नाही. मग काहीतरी सांगायचं म्हणून शास्त्रज्ञांनी एक अंदाजे आकडा दिलेला आहे की 100 बिलियन स्टार्स म्हणजे जवळजवळ 100 अब्ज तारे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मोजायला कोण गेले.
आता एका आकाशगंगेत किती तारे असतात असं काही निश्चित गणित नाहीये. अजून आपल्याला आपल्या आकाशगंगेतल्याच निश्चित ताऱ्यांची संख्या माहीत नाही. मग काहीतरी सांगायचं म्हणून शास्त्रज्ञांनी एक अंदाजे आकडा दिलेला आहे की 100 बिलियन स्टार्स, म्हणजे जवळजवळ 100 अब्ज तारे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मोजायला कोण गेले, कारण सगळी आकाशगंगा आपल्याला मुळात दिसतच नाही. रात्रीच्या वेळेला आपल्याला आकाशगंगेचा एक भाग दिसतो. तुम्ही जर बघितलं असेल तर आकाशगंगा ही चकलीसारखी आणि थोडीशी इडलीचं कॉम्बिनेशन आहे. मध्यभागी फुगीर आहे आणि चकली जशी स्पायरल असते तशी आहे, पण चकलीला एकच कडं असतं म्हणजे आर्म. जेव्हा आपल्या दीर्घिकेला म्हणजे आपल्या आकाशगंगेला 2 आर्म आहेत असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजे एकाच केंद्रातून एकाच वेळेला 2 शाखा निघतात आणि त्या सापाने वेटोळं घातल्याप्रमाणे गडबड आहे. कारण पुराणामध्ये आपल्या कुठेतरी असं म्हटलेलं आहे की शेषनागाने पृथ्वीला आपल्या स्वतःवरती तोलून धरलेलं आहे. तर ह्या सगळ्या रूपक कल्पना ज्या असतात ह्या अशा रीतीने दिलेल्या आहेत. तर तिथे जी दीर्घिका आहे ही सापाने वेटोळं घालून बसल्याप्रमाणे म्हणजे स्पायरल शेप या अर्थाने असते. त्याला 2 बाहू आहेत, 2 आर्म्स आहेत आणि ह्याच्यात आपण कुठेतरी बऱ्याचशा साईडला किनाऱ्याला आपण आहोत. आता हे जे मॅटर आहे हे मॅटर कसं आहे हे आपण पुढच्या भागात बघूया. मॅटर म्हणजे द्रव्य. हे थोडंसं मला उलट शिकवायला आवडेल. म्हणजे जसं आपण बघतोय आता आकाशगंगेपासून ताऱ्यापासून ग्रहापर्यंत आपण येत चाललोय, तर तसं आपण आता इथून सूक्ष्मातून मोठ्याकडे जाऊया. तर आज आपल्या शास्त्रज्ञांनी ज्या रीतीने संशोधन केले त्या रीतीने बरंच ते पुढे गेलेले आहेत. पण प्राथमिक स्वरूपात सांगायचं झालं तर काही मूलभूत कण आहेत. जसं एक आहे त्याचं नाव आहे प्रोटॉन, दुसरं आहे त्याचं नाव आहे न्यूट्रॉन आणि तिसरं आहे त्याचं नाव आहे इलेक्ट्रॉन. आता काही जण म्हणतात असे 30 वेगवेगळे कण आहेत वगैरे, पण आता आपण फक्त या 3 मूलभूत कणांवरती बघूया. तर मूलभूत कण जो आहे तो आहे प्रोटॉन, ज्याच्यावर धनप्रभार आहे. न्यूट्रॉन हा कोणताही प्रभार विरहित आहे. हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन केंद्रस्थानी असतात आणि याच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. ही सोप्यात सोपी गोष्ट अणूबद्दलची. म्हणजे हायड्रोजनचा जर अणू आपण बघितला म्हणजे दिसणार नाहीच आहे, पण उदाहरणासाठी घेतला तर हायड्रोजनच्या अणूमध्ये केंद्रस्थानी एक प्रोटॉन आहे, हायड्रोजनच्या अणूमध्ये न्यूट्रॉन नाहीये. त्यामुळे एक प्रोटॉन आहे त्याच्याभोवती एक इलेक्ट्रॉन फिरतो. इतका सोप्पा अणू. पण गंमत बघा काय होते की ह्याच हायड्रोजनचं रूपांतर पुढे ड्यूटेरियम नावाच्या मूलद्रव्यात होतं, ज्याच्यात एका प्रोटॉन बरोबर एक न्यूट्रॉन पण येतो. म्हणजे केंद्रस्थानी आता एक प्रोटॉन आहे एक न्यूट्रॉन आहे आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन फिरतो. ट्रिटियम नावाचा ॲटम आहे, म्हणजे हायड्रोजनचं समस्थानिक आहे, ज्याच्यात 2 न्यूट्रॉन आहेत आणि एकच प्रोटॉन आहे केंद्रस्थानी आणि इलेक्ट्रॉन त्याच्याभोवती फिरतो. 4 हायड्रोजनचे अणू एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक हेलियमचा अणू तयार होतो. परत सांगतोय ही प्रक्रिया खूप जटिल गुंतागुंतीची आहे, पण मी अतिशय सोप्या भाषेत सांगतोय की 4 हायड्रोजनचे अणू एकत्र येतात आणि त्यापासून एक हेलियमचा अणू तयार होतो. आता 4 हायड्रोजनच्या अणूमध्ये काय काय आलं तर 4 प्रोटॉन, कारण एका हायड्रोजनमध्ये एक प्रोटॉन आहे म्हणजे 4 अणूमध्ये 4 प्रोटॉन आणि 4 इलेक्ट्रॉन, कारण हायड्रोजनमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनच आहे. आता ह्यात होतं काय, इलेक्ट्रॉन प्रोटॉनमध्ये उडी मारतो. सगळे नाही, 2च इलेक्ट्रॉन 2 प्रोटॉनमध्ये उड्या मारतात. त्यामुळे होतो तयार न्यूट्रॉन. न्यूट्रॉनवर कोणताच प्रभार नाही. प्रोटॉनवर धनप्रभार, इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार, एकत्र आले की तयार झाला न्यूट्रॉन. त्यामुळं 2 प्रोटॉन शिल्लक राहतात, 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहतात आणि 2 प्रोटॉन आणि 2 इलेक्ट्रॉन मिळून 2 न्यूट्रॉन होतात. म्हणजे आता आपल्याला कॉम्बिनेशन काय मिळालं, 2 प्रोटॉन अधिक 2 न्यूट्रॉन आणि यांच्यामध्ये फिरायला 2 इलेक्ट्रॉन. ह्या अणूचं नाव आहे हेलियम. अर्थात हे होत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात वस्तुमानाचा नाश होतो. पण आपल्याला ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत माहिती असेल तर वस्तुमानाचा नाश कधी होत नाही, वस्तुमानाचं रूपांतर ऊर्जेत होतं. आणि याप्रमाणे जी ऊर्जा मिळते ती अतिप्रचंड असते. ती इतकी प्रचंड असते की मला 15 कोटी किलोमीटर अंतरावरून ती ऊर्जा काय आहे ते कळतं. म्हणजे सूर्यावर मिळणारी ऊर्जा, सूर्यावर हीच अभिक्रिया चालू आहे आणि ह्या अभिक्रियेमधून इतकी ऊर्जा मुक्त होते की जी ऊर्जा आपल्याला सूर्य 15 कोटी किलोमीटर असल्यामुळं 15 कोटी किलोमीटरवरून पण आपलं अंग भाजेल इतकी ऊर्जा आपल्याला आत्ता मिळते.
सूर्याची सगळी ऊर्जा पृथ्वीवर येत नाही. सूर्यापासून मिळणारी 1/2000 मिलियन्थ म्हणजे दशलक्ष एवढीशीच ऊर्जा पृथ्वीला मिळते. तरी आपण म्हणतो उन्हाळा किती गरम आहे. सूर्याची सगळी ऊर्जा पृथ्वीवर येत नाही. सूर्यापासून मिळणारी 1/2000 मिलियन्थ म्हणजे दशलक्ष एवढीशीच ऊर्जा पृथ्वीला मिळते. तरी आपण म्हणतो उन्हाळा किती गरम आहे. सो जस्ट इमॅजिन की सूर्यावरून किती ऊर्जा मिळते. याला इंग्लिशमध्ये इन्सोलेशन असं म्हणतात. तर 1/2000 गुणिले 10⁶ एवढी ऊर्जा फक्त पृथ्वीला मिळते जी सूर्य टाकतोय बाहेर ती. ही सगळी हायड्रोजनच्या केंद्रकीय सम्मिलन अभिक्रियेमुळं ही ऊर्जा मिळत असते आणि मग यापासून तयार होतो हेलियम. आता असं करत करत जर ताऱ्यावर सगळा हायड्रोजन संपलाच, सगळ्याचं रूपांतर हेलियम मध्ये झालं तर तारा काम करायचं बंद करेल. ताऱ्यामध्ये ऊर्जाच येणार नाही, उष्णता येणार नाही. आता उष्णतेमुळे काय होतं, वायू प्रसरण पावत असतात आणि गुरुत्व बलामुळे ते आकुंचन पावत असतात. जेव्हा ताऱ्यामध्ये हे प्रसरण आकुंचन हे कुठेतरी बॅलन्स झालेलं असतं आणि त्यामुळं ताऱ्याचा एक निश्चित असा आकार होत असतो. पण कधी कधी काय होतं, जसं आता बघितलं की ऊर्जा मिळायची बंद झाली म्हणजे प्रसरण करणारं जे बल आहे ते कमी पडलं आणि आकुंचन बल वाढत गेलं आणि त्यामुळं प्रचंड दाब केंद्रस्थानी निर्माण होतो आणि त्यापासून पुढची अभिक्रिया सुरू होते. ते म्हणजे 3 हेलियमचे अणू एकत्र येतात आणि कार्बन नावाचं मूलद्रव्य तयार करतात. हे ह्या पद्धतीत वेगवेगळी मूलद्रव्य ही तयार केली जातात आणि त्यापासून हे विश्वामध्ये वेगवेगळी मूलद्रव्य हे वेगवेगळ्या ताऱ्यांमध्ये होत असतात. आता जसं बघितलं की हेलियम, त्याच्यानंतर कार्बन, त्याच्यानंतर पुढची मूलद्रव्य, असं करत करत लोह म्हणजे आयन तयार होईपर्यंत ही केंद्रकीय सम्मिलन प्रक्रिया ही ताऱ्यांमध्ये सुरू असते. काही काही ताऱ्यांचे आकार हे अतिप्रचंड आहेत. ह्यांना ब्ल्यू जायंट्स असं म्हणतात. बघायच्यात का ब्ल्यू जायंट? सोपं आहे. आकाशामध्ये मृगशीर्ष नक्षत्र या नावाने नक्षत्र दिसतं. हे अगदी सोपं आहे ओळखायला आणि हे तारे खूप ब्राईट आहेत. ब्राईट म्हणजे एकदम असं नका समजू, पण मुंबईच्या सो कॉल्ड आपण म्हणतो मुंबईमध्ये हे लाईट पोल्युशन, आजकाल हा शब्द पुढे आलेला आहे, ते म्हणजे प्रकाशाचं प्रदूषण हे प्रचंड वाढलेलं आहे. त्यामध्ये पॅंगॉंग लेक बघायचा योग आला होता. पॅंगॉंग सरोवर जे आहे हिमालयामध्ये किंवा काराकोरमच्या रंगांमध्ये, तर ते बघायचा योग आला होता. मला तिकडची एक गोष्ट आवडली. ते रात्री 10-10:30 काहीतरी सगळे लाईट घालवून टाकतात. इलेक्ट्रिक सप्लायच कट असतो, पूर्णपणे अंधारात राहायचं असतं. तर आजकाल मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टींची खरोखर आवश्यकता आहे. कारण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात लाईट्स लावलेले आहेत, पर्टिक्युलरली LED हा प्रकार, लाईट एमिटिंग डायोड हा जो प्रकार आलेला आहे, तिथपासून तर प्रचंड प्रमाणात लाईट्स हे आपण लावतो आणि त्यामुळे आकाश रात्रीच्या वेळेला पण आपल्याला दिसत नाही जसं दिसायला पाहिजे तसं. तर एनिवे, पण मुंबईच्या ह्या अशा लाईट पोल्युटेड आकाशामध्ये सुद्धा हा जो मृगशीर्ष नक्षत्राचा भाग आहे हा बऱ्यापैकी छान दिसतो. विशेषतः त्याचे 3 सरळ रेषेत असणारे तारे. इंग्लिशमध्ये याला ओरायन बेल्ट असं म्हणतात आणि जे नक्षत्र आहे त्याला ओरायन कॉन्स्टलेशन असं म्हणतात. तर हा जो काय ओरायन कॉन्स्टलेशन आहे म्हणजेच मृगशीर्ष नक्षत्र, त्यातले जे 3 तारे जे आपल्याला व्यवस्थित दिसतात, हे तिन्ही तारे हे ब्ल्यू जायंट्स ह्या प्रकारातले तारे आहेत. ते आपल्यापासून फार 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 लांब आहेत आणि त्यामुळे ते छोटे दिसतात, पण प्रत्यक्ष त्याचा आकार हा कदाचित सूर्यापासून, म्हणजे सूर्य जर इतका मोठा केला की शनी ग्रह सुद्धा सूर्यामध्ये समाविष्ट होईल, तर जेवढा आकार होईल तेवढा आकार एकेका ह्या निळ्या ताऱ्याचा असतो. जनरली लक्षात ठेवायचं, निळा तारा म्हणजे अतिप्रचंड प्रकाश देणारा, ऊर्जा देणारा, आणि लाल तारा म्हणजे अतिशय कमी ऊर्जा देणारा. अतिशय कमी म्हणजे एकदम थंड समजू नका, पण 5000 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान या ताऱ्याचं असतं. तर त्याला लाल राक्षसी तारा म्हणतात. याचाही आकार जवळपास एवढाच असतो, पण त्याच्यामध्ये ऊर्जा खूप कमी होत असते. तर जसं
ह्याच ओरायन नेब्युला ओरायन बेल्टच्या जवळ तुम्हाला लाल रंगाचा पण तारा बघायला मिळणार आहे. हा लाल राक्षसी तारा आहे. ते तारे जेव्हा फुटतात तेव्हा त्याच्यातली मूलद्रव्ये, जी काही अंतर्भागात मूलद्रव्ये तयार झाली आहेत ती बाहेर पसरली जातात. पुढं कालांतराने ह्याच्यातलीच काही मूलद्रव्य एकत्र येतात आणि त्यापासून किंवा हे जे तुकडे आहेत हे एकत्र येतात आणि त्यापासून नवीन ग्रह हे तयार होत असले पाहिजेत, अशी एक थिअरी. याप्रमाणे लक्षात येईल की एकाच्या मरणात दुसऱ्याचं जीवन आहे. सो कधी मेलेला तारा बघितलाय का, ह्या प्रश्नाचं उत्तर कदाचित सांगायला लागेल की पृथ्वी ही पण कुठच्या तरी मेलेल्या ताऱ्याचाच भाग असला पाहिजे. कारण पृथ्वीवरती मस्तपैकी 100पेक्षा जास्ती मूलद्रव्य आपण तयार केल्यानंतर झालेली आहेत. पण नैसर्गिकरित्या पृथ्वीवरती सुमारे 90 मूलद्रव्य मिळतात. 92 क्रमांकाचं मूलद्रव्य हे शेवटचं आहे. पण मधली काही मूलद्रव्य आहेत ती सध्या तरी मिळत नाहीत. जसं प्रोमेथियम वगैरे अशी मूलद्रव्य ती नैसर्गिकरित्या मिळत नाहीत. म्हणजे थोडक्यात काय झालं तर हायड्रोजन, हेलियम, लोखंड म्हणजे हे सगळी मूलद्रव्य आहेत. सो मॅटर म्हणून जर बघायला गेलं आपण तर मॅटरचा एक भाग झाला मूलद्रव्य. आता मूलद्रव्य कशाला म्हणायचं तर जनरली पृथ्वीवरती जे काही मिळते आपल्याला हे सगळे संयुग आणि मिश्रण आहे. ह्यापासून असा घटक वेगळा काढायचा की ज्याचं पुढं डिव्हिजनच होत नाही. म्हणजे मला अतिशय चांगल्या स्पष्ट शब्दात एक सांगतो, तसं समुद्राचं पाणी हे आहे मिश्रण. या समुद्राच्या पाण्याचं मी ऊर्ध्वपातन केलं, म्हणजे पाणी उकळायचं आणि पाण्याची वाफ थंड करायची, की यानंतर मला जे मिळणार आहे हे बहुतांश शुद्ध पाणी मिळणार आहे. म्हणजे मी मिश्रणापासून संयुग वेगळं केलं. आता याच्यानंतर ह्या पाण्याचं मी इलेक्ट्रोलायसिस म्हणजे विद्युत अपघटन करणार. असं विद्युत अपघटन केल्यानंतर मला मिळणार आहे ते म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे 2 घटक वेगळे होणार आहेत. आता ह्यापुढे मी त्या हायड्रोजनला काहीही केलं तरी हायड्रोजनपासून मला नवीन कुठचंही मूलद्रव्य मिळणार नाही किंवा घटक मिळणार नाही. तसंच ऑक्सिजन पासूनही नवीन कुठचाही घटक मला मिळणार नाही. मग अशा वेळेला मी हायड्रोजन आणि ऑक्सिजन याला म्हणणार आहे मूलद्रव्य. त्यामुळं निसर्गामध्ये आपल्याला जे काही बघायला मिळतात त्या गोष्टी आहेत मूलद्रव्य. ही मूलद्रव्य एकमेकांशी बंध तयार करतात, त्यामुळे तयार होतं त्याला म्हणायचं संयुग. जसं हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयुगातून तयार झालेलं आहे पाणी. सो पाणी हे संयुग झालं. आणि पाण्यात मीठ आणि काय काय मिक्स केलं की त्याला म्हणतो आपण मिश्रण. तर सरासरी हे जे सगळे ग्रह दिसतात हे मिश्रण स्वरूपातली मूलद्रव्य, संयुग ह्या सगळ्यांचं मिश्रण हे आहे. आपलं वातावरण बघितलं तरी लक्षात येईल की विविध वायूंचं मिश्रणच आहे. त्याच्यात ऑक्सिजन हेही मूलद्रव्य आहे, नायट्रोजन हेही मूलद्रव्य आहे, आर्गॉन सारखी मूलद्रव्य पण आहेत. पण त्याचबरोबर पाण्याच्या वाफा म्हणजेच त्याला म्हणणार आपण संयुग, कार्बन डायऑक्साईड संयुग. तर असं सगळं मिश्रण असतं. सो आपण जर बघितलं तर लक्षात येईल की हे सगळी जी मूलद्रव्य आहेत याच्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आहेत. आता मूलद्रव्याचं संयुग बनताना काय होतं तर यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते किंवा इलेक्ट्रॉन शेअरिंग म्हणजे विभागणी केली जाते. इलेक्ट्रॉन भागीदारीत वाटले जातात आणि ह्यामुळे जे काही तयार होतं त्याला नाव दिलेलं आहे संयुग. तर या रीतीने आपण एक विश्वाची ढोबळ मानाने रचना ही आपण बघितलेली.